ऍक्च्युली डिप्लोमाचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर आपण फंडामेंटल्स ऑफ बेसिक मॅथमॅटिक्स स्टार्ट करणार आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला जाता तेव्हा बेसिक मॅथमॅटिक्स नावाचा एक सब्जेक्ट असतो. ठीक आहे, तो बेसिक मॅथमॅटिक्स व्यवस्थित समजावा त्या दृष्टिकोनातून आपण काही फाउंडेशन क्लास स्टार्ट करतोय. या फाउंडेशन क्लासमध्ये बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये जे जे रिक्वायर्ड आहे आणि आपण 8, 9, 10th ला पण ते शिकलो त्या गोष्टी आपण थोडंसं रिवाइज करणार. कारण एज्युकेशन पासून जवळपास 2 ते 3 महिन्याचा गॅप झाल्यासारखं झालाय आणि तुमचं कॉलेज नियर अबाउट ऑगस्ट मंथ मध्ये स्टार्ट होईल. कारण चेक करा, जुलैमध्ये तर आतापर्यंत काय रजिस्ट्रेशन चालू आहे, जून पर्यंत. जुलै उद्यापासून स्टार्ट होणार आहे. तर त्या फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड, या फर्स्ट, सेकंड, थर्ड राऊंड पर्यंत नियर अबाउट ऑगस्ट गुजारणार आहे. ठीक आहे, तर या 1 महिन्यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर जे सब्जेक्ट्स आहेत जसं की बेसिक मॅथमॅटिक्स आहे, बेसिक सायन्स आहे, ह्या 2 सब्जेक्टचं बेसिक फंडामेंटल्स आपल्याला क्लिअर करायचे. ठीक आहे, ऑलरेडी तुम्हाला सगळं झालेलं आहे, त्याच गोष्टी फक्त आपल्याला रिवाइज करायचे जेणेकरून बेसिक मॅथमॅटिक्स हा जो सब्जेक्ट आहे तो इझी जावा. ऍक्च्युली सब्जेक्ट खूप इझी आहे. त्याचा सिलेबस जर मी सांगत बसलो तुम्हाला कळेल का नाही कळेल माहित नाही, बट जस्ट लेक्चर आहे तर आपण ते सगळ्या गोष्टी सांगू. म्हणजे हे सांगण्यामागचं रिझन असं आहे की तुम्हाला 10th मधलं किंवा 9th मधलं काय काय आलं पाहिजे मी त्या चॅप्टरवरून सांगू शकतो. ठीक आहे, तर फर्स्ट एवढंच सांगा मला की मी जे बोलतोय ते व्यवस्थित आवाज येतोय आणि रेकॉर्डिंग म्हणजे व्हिडिओ पण व्यवस्थित दिसायला का ते सांगा मला, जेणेकरून आपल्याला पुढे जाता येईल. आवाज आणि व्हिडिओ व्यवस्थित आहे का? हो. चलो, मग ऍक्च्युली बेसिक मॅथमॅटिक्स हा जो सब्जेक्ट आहे, बेसिक मॅथमॅटिक्स तो तुमच्या डिप्लोमा फर्स्ट इयर मधला एक महत्वाचा सब्जेक्ट आहे, एक महत्वाचा सब्जेक्ट आहे. फक्त व्हिडिओ नका चालू करू जेणेकरून दुसऱ्याला डिस्टर्ब होईल. ठीक आहे, व्हिडिओ नका चालू करू. राजकुमार अदरकर प्लीज. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ बंद करा जेणेकरून बाकीच्या लेकरांना डिस्टर्ब होणार नाही. ठीक आहे, चलो. आपला डिप्लोमा फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर, ऍक्च्युली डिप्लोमा काय ते तुम्हाला थोडस सांगितले पण असतील, बट त्याच्यातला फर्स्ट सेमिस्टरचा एक महत्वाचा सब्जेक्ट आहे बेसिक मॅथमॅटिक्स. आता नावच आहे बेसिक, तर बेसिक गोष्टीच आहेत, लई काही अवघड नाहीये. या बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला जो फर्स्ट चॅप्टर शिकायचा आहे, फर्स्ट चॅप्टर जो शिकायचा आहे तो शिकायचा आहे लॉगॅरिथम. तो काय शिकायचा आहे? लॉगॅरिथम. आता ऍक्च्युली लॉगॅरिथम काय आहे ते तुम्हाला सांगण्याच्या अगोदर हा कशावर डिपेंड आहे, तुमच्या 10वीचा किंवा 9वीचा कुठला पार्ट तुम्हाला कामाला येणार आहे ते इथे मी सांगतो. ठीक आहे, तर नीट लक्ष द्या. तुम्ही लॉ ऑफ इंडायसिस शिकलात? लॉ ऑफ इंडायसिस शिकलात हो की नाही? हा, आणि आणखीन एक गोष्ट, ज्या लेकरांचं सेमी होतं त्यांना ठीक आहे कळेल, बट ज्यांचं मराठी मीडियम होतं त्यांनी मला सांगायचं जेणेकरून मी तुम्हाला मराठीत पण एक्सप्लेन करेन. इंग्लिश कळते वर्ड्स? इंग्लिश कळते का? नाही सर. नाही. चलो, मग तुम्हाला मराठी मीडियम होतात तर तुम्हाला हे माहित असेल घातांकाचे नियम. हो. हा, हे घातांकाचे जे नियम आहेत ते ज्या लेकरांना माहिती आहेत किंवा घातांक हा सब्जेक्ट जर तुम्ही व्यवस्थित शिकला असाल, ठीक आहे, तर तुम्हाला लॉगॅरिथम कळायला सुरुवात होईल. कारण घातांकाचे नियम किंवा घातांक हा जो चॅप्टर आहे त्याच्या पुढचा पार्ट म्हणजे लॉगॅरिथम आहे. त्याचा पुढचा पार्ट म्हणजे काय? लॉगॅरिथम आहे. त्याच्यानंतर दुसरा जो चॅप्टर येणार आहे तुम्हाला तो येणार आहे मॅट्रिक्स. तुम्हाला तो काय येणार आहे? मॅट्रिक्स.
आणि बेसिक जो आहे मॅट्रिक्स येण्यासाठी तुम्हाला बेसिक काय माहित पाहिजे ते म्हणजे डिटर्मिनंट. ते काय माहित पाहिजे? डिटर्मिनंट. हा डिटर्मिनंट हा जर मराठी मीडियम मध्ये स्टुडंट असतील त्यांना निश्चयक नावाचा एक चॅप्टर होता का? हो. चलो, हा निश्चयक तुम्हाला आला पाहिजे. जर तुम्हाला निश्चयक येत असेल, फक्त निश्चयक तिथं ऑर्डर 2 चा येत होता, आपल्या इथं ऑर्डर 3 चा शिकवायचं आहे, जे की आपण फंडामेंटल मध्ये क्लिअर करणार. जर तुम्हाला डिटर्मिनंट येत असेल तर मॅट्रिक्सचा काही पार्ट कळायला सोपा जातो. म्हणून तुम्हाला काय माहित असायला पाहिजे? निश्चयक. हे मी जे येलो कलर मध्ये लिहितोय, पिवळ्या कलर मध्ये जे लिहितोय ते आपल्याला फाउंडेशन मध्ये कव्हर अप करायचंय. ते फाउंडेशन मध्ये काय करायचंय? कव्हर अप करायचंय. तिसरा जो चॅप्टर आहे, थर्ड चॅप्टर, तो म्हणजे एक मिनिट. तुम्हाला निश्चय होता ना? हो. हा, तर तिसरा जो बीट आहे तो आहे पार्शियल फ्रॅक्शन. काय? पार्शियल फ्रॅक्शन. ऍक्च्युली पार्शियल फ्रॅक्शन साठी आपल्याला काय लागणार आहे? तर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन झालेलं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन त्यालाच मराठीमध्ये वर्ग समीकरणे म्हणतात. काय म्हणतात? वर्ग समीकरणे. हा, वेलांटी वगैरे चुकेल माझी, मराठी लिहून खूप दिवस झालं. ठीक आहे, तर तुम्हाला वर्ग समीकरणे आले पाहिजेत किंवा तुम्हाला त्याचे उकल काढता आली पाहिजे. त्यालाच आपण फॅक्टरायझेशन म्हणतो. काय म्हणतो? फॅक्टरायझेशन, ज्यालाच आपण उकल काढणे असं म्हणतो. बरोबर आहे. ह्या येलो कलरच्या गोष्टी आपल्याला फाउंडेशन मध्ये शिकायचे. मग आता तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय काय शिकायचंय. लॉगॅरिथम चॅप्टर शिकायचंय डिप्लोमाला, फर्स्ट इयरला. बट त्यासाठी तुम्हाला काय आलं पाहिजे? लॉ ऑफ इंडायसेस. तुम्हाला डिप्लोमाला दुसरा चॅप्टर येणार आहे मॅट्रिक्स, त्यासाठी तुम्हाला काय आलं पाहिजे? डिटर्मिनंट, दॅट इज निश्चयक. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पार्शियल फ्रॅक्शन शिकायचंय, बट त्यासाठी तुम्हाला काय आलं पाहिजे? क्वाड्रॅटिक इक्वेशन और सोल्युशन ऑफ एन क्वाड्रॅटिक इक्वेशन विथ द हेल्प ऑफ फॅक्टरायझेशन मेथड और बाय युजिंग अ फॉर्म्युला मेथड. फक्त तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन न येता त्यासाठी क्यूबिक इक्वेशन पण शिकायचे. आपल्याला काय शिकायचे? सोल्युशन ऑफ क्यूबिक इक्वेशन. सोल्युशन ऑफ हे येलो कलर मधलं आपल्याला फाउंडेशन मध्ये घ्यायचंय. सोल्युशन ऑफ क्यूबिक इक्वेशन. क्लिअर आहे? हे जे व्हाईट कलर मध्ये लिहितोय ते तुमचे डिप्लोमाचे चॅप्टर आहेत, आणि ते शिकण्यासाठी तुम्हाला काय काय आलं पाहिजे. नाही तर काय होते सांगू का, जेव्हा तुम्ही लॉगॅरिथम, मॅट्रिक्स आणि पार्शियल फ्रॅक्शन जेव्हा तुम्ही कॉलेजला जाता तेव्हा शिकवलं जाते, तेव्हा असं कन्सिडरेशन करतात की हे सगळं तुम्हाला येते. त्यामुळे त्यांनी काय करतील, डायरेक्टली लॉगॅरिथमच्या कॉन्सेप्ट सांगतील, मॅट्रिक्सच्या सांगतील, पार्शियल फ्रॅक्शन सांगतील. तेव्हा ते सोडवताना ठीक आहे, हे जेव्हा येणार नाही तेव्हा हे येईल का तुम्हाला? येणार नाही. त्यामुळे मॅथमॅटिक्स अवघड वाटायला सुरुवात होते. मॅथमॅटिक्स काय अवघड वाटायला सुरुवात होते. आणि नंतर म्हणतात मुलं की सर आम्हाला मॅथमॅटिक्स किंवा बेसिक मॅथमॅटिक्स थोडस अवघड चाललं. ठीक आहे. मग एक येतो चौथा चॅप्टर, त्याचं नाव आहे, जे की तुमच्या ओळखीच आहे, ट्रिगोनॉमेट्री. काय असते? ट्रिग्नोमेट्री, जे की तुम्हाला 10th ला पण झालेली आहे, जे की आपण कम्प्लिटली इथं काय करणार आहेत, इथं कम्प्लिटली रिवाइज करणार आहेत. ट्रिगोनॉमेट्री कळालं? म्हणजे हा पार्ट आपल्याला कव्हर अप करायचा आहे. आता ट्रिग्नोमेट्री मध्ये भरपूर सारे टाइप्स आहेत. अलाइड अँगल, कंपाऊंड अँगल, फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन, असे भरपूर बीट आहेत. 4 चॅप्टर आहेत. ठीक आहे. बरं, अंडर ए ट्रिग्नोमेट्री. मग ट्रिग्नोमेट्री मध्ये काय काय येते? फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन येते, त्याच्यानंतर कंपाऊंड अँगल येते, अलाइड अँगल येते. हे सगळं आपण डिटेल्स मध्ये चॅप्टर मध्ये चेक करू. ठीक आहे. क्लिअर आहे? चलो, त्याच्यानंतर 6 चॅप्टर येत असतो. 6 चॅप्टर येतो स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन. आता स्ट्रेट लाईन साठी तुम्ही 10वीला एक इक्वेशन शिकलात, लिनियर. लिनियर म्हणजे लिनियर इक्वेशन सॉल्व्ह केलात, लिनियर इक्वेशन्स, किंवा ग्राफ ड्रॉ केलात, ग्राफ बाय युजिंग इक्वेशन, बाय युजिंग इक्वेशन. ठीक आहे. हे पार्ट तुम्ही स्टडी केलेला असाल.
हो किंवा नाही? तुम्ही हो सायमल्टेनियस हो इक्वेशन सॉल्व्ह केलेत? हो चलो, मग तो पार्ट जर येत असेल तर तुम्हाला स्ट्रेट लाईनचा काही पार्ट तुम्हाला मदत होईल शिकण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन एक पार्ट तुम्ही शिकलात, आठवते का? चेक करा. 7th वन, जे की सिलेबसचा पार्ट आहे. हा हे व्हाईट कलरचं बेसिक मॅथमॅटिक्सचा सिलेबस आहे. येलो कलरचा तुम्ही 8वी 9वी 10वी कुठं ना कुठं शिकलात, तो बेस आहे त्याचा. ठीक आहे. 7th वन जो आहे तो आहे, हा वाचा काय? स्टॅटिस्टिक्स. आता स्टॅटिस्टिक्स तुम्ही शिकलात, हो किंवा नाही? हो चलो, मग हा पण पार्ट थोडासा ऍडव्हान्स मध्ये आपल्याला शिकायचा आहे. आम्ही तुम्हाला इथं स्टॅटिस्टिक्स हे पण थोडासा फाउंडेशन मध्ये घेणार आहे स्टॅटिस्टिक्स मध्ये. ठीक आहे. 8th जो चॅप्टर आहे तो आहे फंक्शन, आणि 9th जो चॅप्टर आहे तो आहे डेरिव्हेटिव्ह. हे जे दोन पार्ट आहेत ते तुमच्यासाठी नवीन आहेत. बाकीचा सगळा जो सिलेबस आहे तो तुमच्या 9वी किंवा 10वी वर कुठं ना कुठं डिपेंड्स असलेला आहे. कुठं ना कुठं काय आहे, लीगल म्हणजे लिंक्ड आहे. त्यामुळे तुम्हाला जर इकडचे येलो कलरचे पार्ट जर 10वीला व्यवस्थित झाले असतील, ठीक आहे, तर इथं आपण इकडचे जो सिलेबस आहे तो व्यवस्थित घेऊ शकतो. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला सुरुवात कुठून करायचंय? जे येल्लो कलरचं जे काही लिहिलंय मी ते सगळं 8वी 9वी 10वीला झालेलं आहे. फक्त त्याला ब्रशअप करायचंय. त्यालाच आपण फाउंडेशनच्या अंडर सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहेत. आणि त्याच्यानंतर आपण लॉगॅरिथम चॅप्टर आणि जवळपास पार्शल फ्रॅक्शन सुद्धा कव्हर अप करू सगळ्या गोष्टी. ठीक आहे. त्यामुळं इथून प्रत्येक लेक्चर तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी जर कळाल्या, तर बेसिक मॅथमॅटिक्स हा बीट तुम्हाला जास्त काही अवघड जाणार नाही. आणि सिरियसली सांगतोय, बेसिक मॅथमॅटिक्स असा सब्जेक्ट आहे, स्पेशली जेव्हा डिप्लोमा फर्स्ट इयरला येतात लेकरं, तेव्हा काही जण टेन्शन मध्ये येतात, सर मॅथमॅटिक्स आहे आणि फर्स्ट टाइम, काही जणांसाठी इंग्लिश मीडियम आहे, काही जणांसाठी काही विषय नाहीये. बट काही जण म्हणतात सर आम्ही खेडेगावातून आलो, काही जण म्हणतात सर मॅथमॅटिक्स मध्ये अवघड जाते. तर एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला 10चा जर फाउंडेशन व्यवस्थित झाला असेल तर बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये आउट ऑफ मार्क पडायला काही हरकत नाही. एक सिरियसली सांगतो, मी जेव्हा हे सगळं चालू केलं तेव्हा ऑनलाईन मधून जेव्हा क्लास घेतले होते मी, स्पेशली वुमन्सचे काही स्टुडंट्स होते माझ्याकडे आणि काही इथून, तर नियर अबाउट 15 ते 16 जणांना चांगले मार्क म्हणजे आउट ऑफ मार्क पडले. आउट ऑफ म्हणजे पैकीच्या पैकी. ठीक आहे. तर लई मोठी गोष्ट नसते. फक्त एक लक्षात ठेवा, प्रयत्न आणि जिद्द ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि अपेक्षा अशी करतोय की तुम्ही कंटिन्युअसली कन्सिस्टंटली तुम्ही आपल्या सोबत किंवा मेहनत करत राहाल. ठीक आहे. चलो, तर जास्त टाइम न घालता, जास्त टाइम स्पेंड न करता आपण याच्यातला एक पार्ट घेणार, ते म्हणजे लॉ ऑफ इंडायसिस, घातांकाचे नियम. बट घातांकाचे नियम घेण्याच्या अगोदर फक्त मला एवढं सांगा, सिलेबस व्यवस्थित कळाला तुम्हाला? काय काय आहे ते? हो हो सर. आपल्याला काय काय करायचं ते पण कळालं? हो हो चला, फक्त तुमच्याकडून एक्सपेक्टेशन्स काय ते सांगतो. तुम्ही रेग्युलरली क्लास अटेंड केले पाहिजेत. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, नुसतं अटेंड नाही, जर समजा तुम्हाला काही डाऊट किंवा काही अडचण असेल तर ती लगेच विचारायचे. कारण आजचा छोटा डाऊट उद्या खूप मोठा प्रश्न निर्माण करू शकतो. ठीक आहे. त्यामुळे जेवढं तुम्हाला इथं डाऊट्स क्लिअर करता येतील तेवढे डाऊट क्लिअर करा. कारण अजून कॉलेज सुरू व्हायला, ऍडमिशन प्रोसेस व्हायला किती वेळ आहे? नियर अबाउट 1 मंथ आहे. ठीक आहे. वाटलं तर जर समजा तुम्हाला फॉर्म वगैरे फिलअप करायचे असेल तुम्ही इथं पण येऊन फिलअप करू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे. म्हणजे पर्सेंटेज नुसार कॉलेज कसं चूज करायचं, कोणत्या कॉलेजला नंबर लागेल, ह्या सगळ्या गोष्टी मी तिथं क्लिअर करेन. ठीक आहे. शक्यतो माझं पर्सनल मत आहे की तुम्ही कुठल्याही नेट कॅफेवाल्याकडे जाऊन फॉर्म नका भरू. ठीक आहे. हा, ज्यांना माहिती आहे, ओळखीचे आहेत, त्यांच्याकडे जाऊन फिलअप करा, कारण फ्रॉड होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. ठीक आहे. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. आता फक्त आपल्याला काय काय बीट घ्यायचे ते मी इथं आणखी एकदा थोडस क्लिअर करतो. चेक करा. आपण जेव्हा
इथं फर्स्ट चॅप्टर, सेकंड चॅप्टर, थर्ड चॅप्टरचा विचार केला तर आपल्याला काय काय लागणार आहे त्याची मी लिस्ट बनवून ठेवली. इकडचा जो येलो कलरचा पार्ट आहे तो आपण फाउंडेशनच्या अंडर घेणार आहे. त्याच्यामध्ये काय काय येईल? लॉ ऑफ इंडायसेस, डिटर्मिनंट, क्वाड्रेटिक इक्वेशन, फॅक्टरायझेशन, सोल्युशन ऑफ क्युबिक इक्वेशन, ट्रिग्नोमेट्री, त्याच्यानंतर काय लिनियर इक्वेशन्स, सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन किंवा सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्राफ बाय युजिंग एन इक्वेशन आणि लास्टली स्टॅटिस्टिक्स हा फाउंडेशन मध्ये घेणार. आणि त्याच्यानंतर फर्स्ट चॅप्टर लॉगॅरिथम आणि सेकंड चॅप्टर मॅट्रिक्स पण आपण इथं घेणार आहेत. ठीक आहे. फक्त रेग्युलर व्यवस्थित करा आणि त्याच्यानंतर जर टाइम उरला तर पुढचा बी पार्ट आपण कव्हर अप करायचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर फक्त आज फर्स्ट लेक्चर आहे त्यामुळे हे इंट्रोडक्शन सांगणं गरजेचं होतं. उद्यापासून मात्र आपण एक्झॅक्टली सिलेबसला स्टार्ट करणार आणि आज पण पुढचाच पार्ट घेणार थोडासा. ठीक आहे. बट आज जास्त सिलेबस घेणार नाही. त्याचं रिझन असं आहे की फर्स्ट टाइम जुडाले सगळे तर त्यांनी क्लासेस सुरू झालेत म्हणून बाकीच्या लेकरांना पण सांगायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं फाउंडेशन हे जे आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ओके. आणि जे लेकर काही कारणामुळे लेक्चर जॉईन करू शकले नसतील त्यांसाठी एक ऑप्शन पण आहे. आपला हा जो लेक्चर आहे ऍज इट इज हा रेकॉर्ड केला जातो. ठीक आहे. तसं मी तुमच्या ग्रुपवर टाकलेत आपल्या क्लासचे फीचर्स वगैरे. ठीक आहे. तर जे काही लेक्चर्स आहेत ते लाईव्ह लेक्चर्स होतील, ते लेक्चर्स रेकॉर्ड असतील आणि ते लेक्चर तुम्हाला सुरुवातीचे काही लेक्चर जे की फ्री ऑफ कॉस्ट असतील ते सगळे तुम्हाला युट्यूबला पाहायला भेटतील. ठीक आहे. युट्यूबचं चॅनल आहे, युट्यूबचं चॅनल आहे. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि कम्प्लीट कंटिन्यू टाकायचंय डिप्लोमा वाला, कंटिन्यू डिप्लोमा वाला. ठीक आहे. आणि हा अशा प्रकारचा लोगो येईल. ठीक आहे. DW आणि खाली नाव आणि नंबर येईल. ठीक आहे. ते आपले चॅनल आहे डिप्लोमा वाला. ठीक आहे. आता त्याच्यानंतर जर समजा कुणी जर समजा सर युट्यूबवर तर खूप ऍड वगैरे येतात तो काय करायचं? ठीक आहे. त्यासाठी त्यांनी काय करायचं, गुगल प्ले स्टोअर वर जायचं. कुठे जायचं? जिथून आपण ऍप वगैरे डाउनलोड करतो बघा, गुगल प्ले स्टोअर. ठीक आहे. ह्या गुगल प्ले स्टोअर वर जायचं आणि सर्च करायचं काय, अगेन डिप्लोमा वाला. ठीक आहे. तिथं पण तोच लोगो येईल आणि ते ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. सर युट्यूबला फ्री मध्ये भेटत असताना तुमचं गुगल प्ले स्टोअर वरून हे डिप्लोमाला ऍप्लिकेशन का घ्यायचं? ठीक आहे. तर त्याचं एक सिंपल रिझन सांगतो. युट्यूबवर फक्त तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. युट्यूबवर काय करता येईल? व्हिडिओ पाहता येतील. बट आपलं जे ऍप्लिकेशन्स आहे त्या ऍप्लिकेशनवर व्हिडिओ तर पाहता येईलच येईल, सोबत तुम्ही जर चुकून त्या दिवशी काही लिहिला नसाल तर त्याची PDF नोट सुद्धा तिथे भेटून जाईल. म्हणजे आपण इथे जे जे काही लिहितोय, हे जे काय लिहिलंय मी ते ऍज इट इज तुमच्या ऍप्लिकेशनवर PDF फॉर्मॅट मध्ये येतील. मग हे जे काय ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही जसं गेम डाउनलोड करता बघा ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर वर जाऊन, तसं गुगल प्ले स्टोअर वर जायचंय आणि सर्च करायचंय डिप्लोमा वाला. आणि या सिम्बॉलचं, ह्या सिम्बॉलचं म्हणजे DW येईल, खाली डिप्लोमाला नाव येईल, त्याच्या खाली मोबाईल नंबर येईल 9209102500. ते ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. त्यात तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे ते इन्फॉर्मेशन प्लेस करायचंय आणि इन्फॉर्मेशन प्लेस केल्यानंतर तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स नावाचं एक फोल्डर येईल. ते फोल्डर ओपन करायचंय, त्याच्यामध्ये कॉन्टेंट मध्ये जायचंय आणि आपले फ्री मधले व्हिडिओ प्लस इथली जी काय PDF आहे ती PDF ऍज इट इज पाहता येईल. कळालं? म्हणजे तुमचे कोणी फ्रेंड्स जर समजा आजचा लेक्चर मिस केली असेल तर ते सगळा डेटा तुम्ही कुणाला शेअर करू शकता? तुमच्या फ्रेंडला शेअर करू शकता. तुमची फ्रेंड व्हिडिओ पाहू शकते आणि मी जे जे काय लिहिलंय इथे, जे जे काय लिहिलंय, समजा इथे डिप्लोमाला लिहिलंय, इथं जो काही सिलेबस लिहिलाय मी, काही काही जण म्हणतात सर लिहू द्यावा आम्हाला, थोडंसं बघू द्या, तर हे सगळं तुम्हाला PDFच्या फॉर्मॅट मध्ये ऍज इट इज भेटून जाईल. काय होईल? ऍज इट इज भेटून जाईल. कळतंय? तर जेव्हा हे लेक्चर संपेल तेव्हा तुम्ही काय करायचंय, प्ले स्टोअरला जाऊन डिप्लोमावाला या नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय आणि त्यामध्ये तुमची बेसिक इन्फॉर्मेशन विचारली जाते, रजिस्टर करायचंय. रजिस्टर करूनच पुढच्या गोष्टी होतील. आणि जे तुम्ही कंटिन्युअसली मोबाईल यूज करता त्याच मोबाईलवरून रजिस्टर करा, जेणेकरून तुम्हाला पुढं फायदा होईल. ठीक आहे. आणि फाउंडेशन मध्ये काही बेसिक गोष्टी तेवढ्या फ्री मध्ये होतील, बेसिक गोष्टी. त्याच्यानंतर बेसिक
मॅथमॅटिक्सची फीस जे काय ते तुम्हाला सांगितलं जाईल. ठीक आहे, ती पे केल्यानंतर बाकीचे लेक्चर तुम्हाला अटेंड करता येईल. सध्या तरी फ्री ऑफ कॉस्ट आहे. जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत काही टेन्शन घ्यायचं नाही. त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं की हे टीचर चांगले शिकवतात किंवा चांगल्या पद्धतीने आपल्याला याचा फायदा होईल तरच पुढे कंटिन्यू करायचंय. सध्या तरी फ्री आहे, तर बाकीच्या मॅक्सिमम लेकरांपर्यंत तुम्ही ही गोष्ट सांगू शकता की फ्री ऑफ कॉस्ट फाउंडेशन क्लासेस स्टार्ट झालेत. त्याच्यामध्ये मी एकही रुपया घेणार नाहीये सध्या तरी. ठीक आहे, हा पुढचा पार्ट जो आहे जिथून मी तुम्हाला नियर अबाउट 5 to 10 days बिफोर सांगेन की नाही याच्यानंतर 5 दिवसानंतर किंवा 10 दिवसानंतर आता पेड क्लासेस सुरू होतील. ठीक आहे, सध्या तरी काय फ्री ऑफ कॉस्ट. मग आता टाइमपास न करता आज पहिला दिवस आहे तर काही ना काही इन्फॉर्मेशन आणि आणखीन एक गोष्ट सांगतो. जेव्हा लेक्चर स्टार्ट होईल आणि जेव्हा लेक्चर एंड होईल, स्टार्टिंग झाल्यापासून एंडिंग झाल्यापर्यंत कमीत कमी एक नवीन कॉन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित कळाली पाहिजे आणि ते पण इझी वेनी. नवीन कॉन्सेप्ट म्हणतोय. ठीक आहे, त्यासाठी प्लीज रिक्वेस्ट आजपासून त्या गोष्टीला आपण स्टार्ट करायचा प्रयत्न करू. आता 10वीला जो तुम्ही होतात तेव्हा तुम्हाला असं सांगितलं गेलं की काय की पुढे इंजिनिअरिंग डिप्लोमा जे वॉटेवर रूट सांगितले जातील, पण त्याच्यामध्ये लागणारा जे सब्जेक्ट आहे तो मॅथमॅटिक्स हा मेन बेसिक्स आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही लॉ ऑफ इंडायसेस किंवा घातांकाचे नियम शिकलात ते थोडस मी सांगतो. ठीक आहे, जनरली अल्फाबेट्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी रिप्रेझेंट करायचा प्रयत्न करतोय. चेक करा. समजा हा एक अल्फाबेट आहे, ए नको बीच करू, हा बी का तर त्याचं रिझन तसं आहे. हा बी चा पॉवर जर समजा एम असेल आणि याचं उत्तर जर ए येत असेल, याचं उत्तर काय येत असेल ए, तर ह्या बी ला तुम्ही काय म्हणता रे? ह्या बी ला तुम्ही घातांकाच्या नियमामध्ये काय म्हणता? चलो मी सांगतो. ठीक आहे, फर्स्ट डे मी जास्त फोर्स करणार नाही. ह्याला काय म्हणायचं? बेस. आणि मराठीमध्ये याला काय म्हणायचं? पाया. करेक्ट आहे रॉंग आहे? कळालं का? आवाज येतोय? अरे कळालं का? हो. मग हो किंवा नाही हे उत्तर देत जा. मला कसं कळणार आहे? तुम्ही समोर नाही आहेत, एक्सप्रेशन माहित नाही, तर तुम्ही फक्त कळालं किंवा नाही कळालं हे तुम्ही मला सांगत राहा. हा झाला बी म्हणजे बेस. आणि हा जो यम आहे, ठीक आहे, याला म्हणतात पॉवर. याला काय म्हणतात? पॉवर. आणि मराठीमध्ये याला काय म्हणतात? काय म्हणतात? घातांक. घातांक. पॉवरलाच आणखीन एक वर्ड आहे, तो म्हणजे इंडायसेस. इंडायसेस. कळालं? इथपर्यंत काय अडचण? हो. नाही. चलो आता काही काही जणीला पॉवर म्हणतील, काही काही जणीला इंडायसेस म्हणतील. ठीक आहे, इथपर्यंत काय Yes. अडचण? आता No. हे जे काय पॉवरचे सोल्युशन आहे ते जे आलेलं आहे त्याला काय म्हणतात? ह्या गोष्टीचं सोल्युशन किंवा ह्याला काय म्हणतो आपण? उत्तर. क्लिअर आहे? इथपर्यंत काय अडचण हो. नाही? एक सांगतो, काही रॉकेट सायन्स नाहीये फक्त, आणि प्रत्येक गोष्टीचं प्रूफ देईन मी तुम्हाला. प्रत्येक गोष्ट तुम्हाला कशी आली ती सांगेन. ठीक आहे, त्यामुळं प्रत्येक लेक्चर स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत व्यवस्थित बघा. हा, तुमचे जे काही डाऊट्स असतील, जे काही अडचणी असतील ते मी क्लिअर करेन. ठीक आहे, चलो. घातांकाचे नियम जेव्हा शिकत होतात तेव्हा तुम्हाला एक नियम सांगितला गेला. फर्स्ट रूल, जर समजा दोन क्वांटिटीचा बेस सारखा असेल तर त्या गोष्टी गुणाकारात असतील. दोघांचा बेस कसा आहे? सेम. आणि पॉवर मे बी डिफरंट असेल. याचा पॉवर समजा एम आहे आणि याचा पॉवर जर समजा एन आहे, तर असं सांगितलं जातंय की बेसला बेस ऍज इट इज राहील आणि पॉवरची काय होईल? बेरीज. ऍडिशन किंवा बेरीज होईल. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण आहे? मग आता हे जे आहे ते मॅक्सिमम टीचरने सांगितलं समजावून किंवा प्रूफ पण दिले असतील. ठीक आहे, तर इथं आपल्याला याचं प्रूफ द्यायचं. हे कसं आलं?
बट ते सांगण्याच्या अगोदर तुम्हाला घातांक हा जेव्हा सब्जेक्ट शिकवला गेला तेव्हा इथं लग जा रे, समजा 2 आहे आणि 2 चा पॉवर 3 आहे, याचा अर्थ काय रे? 2 बेस आहे आणि 3 कोण आहे? घातांक आहे. तर 2 क्यूब याचा अर्थ काय होतो माहितीये का? हे जे बेस आहे, बेसचा स्वतः सोबत मल्टिप्लिकेशन किती वेळेस करावं लागेल रे? 3 वेळेस. हे बेसिक याच्या मध्ये. समजा हे जर समजा 2 चा स्क्वेअर असेल तर व्हॉट इज मीनिंग ऑफ 2 स्क्वेअर? 2 into 2. आता मला सांगा, इथं जर समजा असं असेल 5 into 5 असेल, into 5 असेल आणि into 5 असेल, त्याला लॉ ऑफ इंडायसिस मध्ये घातांकाच्या रूपात कसं लिहिता येईल रे? 5चा चौथा घात असंच म्हणतो ना? चलो आता मला सांगा, मी जर असं लिहिलं काय 4 into 4 into 4 into 4 into 4 into 4 into 4, ह्याला कसं लिहिता येईल? 4चा 7. चलो 4 raised to, आता किती 4चं मल्टिप्लिकेशन ते चेक करावं लागेल. हा 2 3 4 5 6 7 कितवा पॉवर येईल रे? 7th पॉवर. क्लियर आहे? ते काय तसं काय नसतं, काय पडते घासल्यावर. चलो कुणाचा तरी आवाज येतोय, प्लीज रिक्वेस्ट, जर अवांतर जर आवाज येत असेल तर प्लीज माईक बंद करा. हा लेक्चर युट्यूबला अपलोड होणार आहे आणि आपल्या ऍप्लिकेशनवर पण अपलोड होणार आहे, त्यामुळे अवांतर गप्पा थोडस टाळा. जेव्हा आपण अवांतर गप्पा मारतो तेव्हा माईक बंद करा. ठीक आहे? चलो आता हे का सांगितलं त्याचं रिझन सांगतो. इथे चेक करा रे, मी इथं काय लिहिले, 2 एक्झाम्पल लिहिलेत. इथं काय 2चा क्यूब गुणिले 2चा स्क्वेअर असेल तर काय लिहिले? 2चा क्यूब म्हणजे काय रे? 2 गुणिले 2 गुणिले 2. करेक्ट आहे रॉंग आहे? 2चा क्यूब म्हणजे काय? 2 गुणिले 2 गुणिले 2. करेक्ट आहे? यस. आता जर समजा 2चा स्क्वेअर असेल तर काय रे? अगेन 2 into 2. आता याला इन द फॉर्म ऑफ लॉ ऑफ इंडायसिसच्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहिता येईल रे? 2 चा पॉवर 5. चलो ले रॉकेट सायन्स आहे का याच्यामध्ये? नाही. मग जेव्हा मी असं करेन तेव्हा लक्षात येईल 5 म्हणजे काय रे? ऍक्च्युली हे 5 म्हणजे हा बेस तर ऍज इट इज 2, बट 5 म्हणजे काय? 5 प्लस 3 प्लस 2 म्हणजे फर्स्ट पॉवर प्लस सेकंड पॉवर. त्याच्यानुसार हा रूल बनला. कळालं? हो की नाही? हो. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? फर्स्ट रूल कळाला? आता ऍक्च्युली आम्हाला रूल्स ऑलरेडी माहिती आहेत, ठीक आहे, तरी पण मी सांगायचा प्रयत्न करायलो. त्याचं रिझन मी थोड्या वेळात सांगतो. सर आम्हाला तर सगळं माहिती आहे, तुम्ही का सांगालात हे सगळं? ठीक आहे, तर त्याचं रिझन, प्रत्येक गोष्टीचं रिझन सांगेन मी, गडबड करू नका फक्त. ठीक आहे? ओके चलो आता आणखीन एक रूल असाच आहे, तो काय ते सांगतो, नीट लक्ष द्या. आणि याच रूलवर फर्स्ट चॅप्टर डिपेंड आहे. ते कळणार नाही की डिपेंड आहे म्हणून. बी डिवायडेड बाय बी. दोघांचा बेस सेम असेल आणि ते डिव्हिजन मध्ये असतील, पहिल्याचा पॉवर n असेल, दुसऱ्याचा पॉवर n असेल, तर आन्सर काय येते रे? सबट्रॅक्शन मध्ये. कोणाची सबट्रॅक्शन? m मायनस n का n मायनस m? m मायनस n का n मायनस m? m मायनस n. राईट. वरच्या पॉवर मधून खालची पॉवर काय करायची? मायनस करायची. ठीक आहे? आणि याच रूलचा यूज करून मी नंतर आणखीन एक गोष्ट सांगत असतो, ते याच रूलचा यूज करून करतो. जर समजा 1 डिवाइड बाय b चा पॉवर जर समथिंग m असेल तर याचं उत्तर b चा पॉवर मायनस m येत असते. म्हणजे
खालची डिनॉमिनेटर मधली जी क्वांटिटी आहे इन द फॉर्म ऑफ काय पॉवर जी आहे ती जर वरी आली तर त्याचा पॉवर काय करत असतो साइन चेंज करतो. किंमत चेंज करत नाही, फक्त काय करते साइन चेंज. साइन चेंज करत असतो. राईट आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. चलो आता जनरली जेव्हा मी हे सगळे लॉ ऑफ इंडायसेस सांगतोय, जेव्हा लॉ ऑफ इंडायसेस सांगतोय तेव्हा कन्सिडरेशन आहे की बी ची व्हॅल्यू ही का 1 असेल तर ह्या गोष्टी शक्यतो आपण फॉलो करतो, बट ऍक्च्युली एक नंतर सांगतो एक कंडिशन. ठीक आहे, चलो इथे लग जरा. समजा बी चा पॉवर 0 असेल तर आन्सर काय येते 0. किती जणांना वाटतंय की बी चा जर पॉवर 0 असेल तर आन्सर 0 येते? मला हा अंजुला मला वाटते. ओके, अजून ऋतूला वाटते, अजून वेदांतला वाटते. ओके, अजून तर लक्ष द्या, कुठल्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल तर आन्सर 0 येत नाही, ते येत असते 1. कुठलीही संख्या बी चा पॉवर जर 0 असेल तर आन्सर 1 आला पाहिजे. ठीक आहे, ते कसं येते त्याचा प्रूफ देतो मी, टेन्शन नका, गडबड नका करू, फक्त कळतंय का चेक करा. सर कळत नाहीये तर लक्ष द्या. समजा 3 चा पॉवर जर 0 असेल तर उत्तर काय येते 1. सर 5 चा पॉवर जर 0 असेल तर तरी पण 1. सर आमच्या माइंड मध्ये एक डाऊट आहे, म्हणलं काय बेटा, तर त्यांनी म्हणले माझ्याकडे एक संख्या आहे 9850, ठीक आहे, 784 समथिंग, आणि या संख्येचा पूर्ण पॉवर जर 0 घेतला, आता उत्तर किती येईल? 1 आला पाहिजे. कळालं? बट आता कळायलंय सर, तुम्ही सांगितलं नाही. बर का 0 कुठल्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल तर उत्तर 0 येण्याच्या ऐवजी 1 का येत असेल, तर ते बघूत आपण. ठीक आहे, चलो फक्त मला एवढं सांगा, हे सांगण्याच्या अगोदर हे सांगा की हे रूल व्यवस्थित कळाला का, प्रूफ द्यायचं? कळाला का प्रूफ द्यायचंय? कळालं का फक्त कळालं? कळालं फक्त. चला आता मला सांगा मी नंबर कोणता घेऊ? बरं, नंबरच्या अगोदर मला थोडीशी तुमची मदत पाहिजे. तुम्हाला भागाकार येतो? हा की ना? चलो, मला गेली 8-10 दिवस एक भागाकार येत नाहीये, मला कोणी मदत करेल? ठीक आहे, मला येत नाही म्हणजे थोडस ऑड वाटेल तुम्हाला. 3/3 किती येते? 1. पक्का? 1. ओके, आता सांगा 85/85. 1. बर, 378,431 डिवाइड बाय 378,431. 1. चलो आता जर तुम्हाला येत असेल तर 98453794985431 डिवाइडेड बाय सेम क्वांटिटी. चलो आता 1 येते. पक्का 100%? काय अडचण आहे का? कोणाला काय अडचण आहे का? नाही. ही जर अडचण नसेल तर मी तुम्हाला प्रूफ करून दाखवतो की कुठल्याही संख्येचा पॉवर 0 असेल तर उत्तर काय येत असतं? 1 येत असतं. करू ट्राय. चलो आता मला तुमची मदत पाहिजे. तुम्ही एक रूल लिहिलात, मी रिपीट लिहितो रूल, थोडीशी मदत पाहिजे. बी चा पॉवर जर समजा m असेल आणि डिवाइडेड बाय बी चा पॉवर जर n असेल तर मला उत्तर काय सांगितलं होतं इथं? हा, उत्तर काय सांगितलं होतं? बी चा पॉवर m -n. पक्का हेच सांगितलं होतं? n -n. हेच सांगितलं होतं. चलो
आता मला थोडीशी मदत करा. मी अल्फाबेट वापरण्याच्या ऐवजी मी आधी कॉन्स्टंट वापरतो, त्याच्यानंतर अल्फाबेट वापरतो. मला सांगा 3 चा पॉवर मी किती लिहिला होता रे? 0. 0. त्याचं उत्तर किती सांगितलं होतं? 1. बरं प्रूफ करू दादा. 3 चा पॉवर 0 लिहिण्याच्या ऐवजी मी असं लिहिलं चालते का? 3 चा पॉवर काय पण लिहू शकतो बरं का मी. 2 - 2 लिहू शकतो. 2 - 2 किती येतं रे? 0. 0. 1 - 1 0. काही पण लिहू शकतो मी. ठीक आहे. तर मी काय लिहिलं सध्या तुम्हाला कळावं म्हणून 3 चा पॉवर 2 - 2. मला सांगा ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सारखी आहे का डिफरंट आहे? सेम. बरं आपल्या रूल नुसार इथे चेक करा. इथं m - n आहे म्हणजे हे मी याला m कन्सिडर करतो आणि याला n कन्सिडर करू शकतो का? हो किंवा नाही? येस करू शकता. चलो मग मला सांगा जर b/m डिवाइड बाय b/n असताना आपण काय लिहू शकतो? b चा पॉवर m - n लिहू शकतो. तर मला सांगा 3 चा पॉवर m - n असताना कसं लिहू शकतो रे? हा लिहू शकतो का? हा किंवा ना? हे जे पहिला 2 आहे ते m आहे आणि दुसरा जो 2 आहे तो कोण आहे? n आहे. एन. लिहू शकतो हा की ना? येस लिहू शकतो. मग मला सांगा 3 चा स्क्वेअर किती येणार आहे? 9. डिवाइड बाय 3 चा स्क्वेअर किती येणार आहे? 9. भागाकार किती येतो? 9. आ? 1. म्हणजे चेक करा 3 चा पॉवर 0 असताना उत्तर किती आलं? 1. चलो आता हे जर कळालं असेल तर मी आणखीन एक एक्झाम्पल घेतो. काही गडबड नाही आपल्याला, फक्त थोडं शांत डोक्याने कॅल्क्युलेशन चेक करायचे आणि कळालं तरच हो म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचंय. समजा इथं मी लिहिलं a चा पॉवर 0. a चा पॉवर 0 म्हणजे a चा पॉवर मी असं लिहू शकतो का? मी सोपं जावं म्हणून लिहितो 1 - 1. हा की ना? आता फर्स्ट 1 म्हणजे मी काय कन्सिडर करतो? m कन्सिडर करतो. दुसरा 1 म्हणजे काय कन्सिडर करतो? n कन्सिडर करतो. तर काय लिहिता येईल याला मला? a चा पॉवर 1 डिवाइड बाय a चा पॉवर 1 लिहिता येईल का? a डिवाइड बाय a म्हणजे काय होईल रे? a डिवाइड बाय म्हणजे सेम क्वांटिटीला जर सेम क्वांटिटी डिवाइड केलं तर काय असतंय? 1. म्हणजे a चा पॉवर 0 असेल तर उत्तर काय येतंय? 1. आता चेक करा कुठल्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल तर उत्तर किती येईल? 1. कसं आलं कळालं? 1. पक्का? कुणाला काही डाऊट राहिला नाही आता? याच्यानंतर लक्षात ठेवायचं की कुठल्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल तर उत्तर काय आलं पाहिजे? 1. चलो थँक्यू. हे कळालं आज नवीन? पक्का कळालं? हो. चलो आता फक्त थोडीशी मदत पाहिजे. ठीक आहे, आता लक्ष द्या रे. हा जो पार्ट आहे तो तुम्हाला व्यवस्थित कळाला असेल अशी अपेक्षा. ठीक आहे. आज फर्स्ट लेक्चर आहे, नवीन गोष्ट शिकायला भेटली एखादी? ठीक आहे, तर काय करू आजच्या दिवस थोडस इथं स्टॉप करू आपण. त्याचं रिझन असं आहे की भरपूर लेकरांना आणखीन माहित नाही की डिप्लोमावाला हे जे चॅनल आहे किंवा हे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे याच्यामध्ये क्लासेस सुरू झालेत म्हणून. हा जे लेकर ऑफलाईन यायचंय त्याच्यासाठी ऑफलाईनचा पत्ता सांगतो. नाहीतर असं होऊ नये की सर आम्ही ऑनलाईन लातूरचे आहेत, जे प्रॉपर लातूरचे आहेत त्यांच्यासाठी पत्ता सांगतो जेणेकरून तुम्ही इथं ऑफलाईन क्लासेसला पण येऊ शकता. ठीक आहे. आणि जे गावाकडे आहेत किंवा सिटीमध्ये नाही आहेत त्या लेकरांनी ऑनलाईन रोज हीच लिंक राहील. समजा चुकून एका दिवशी मी लिंक टाकायचं विसरलो तर काय करायचं? सेम लिंक जॉईन करायचं. ठीक आहे. आणि डॉट संध्याकाळी 7ला. हा तुम्हाला संध्याकाळी 7ला जर चांगलं जमते का सकाळी 7ला ते तुम्ही नंतर सांगायचं मला. आता तरी सध्या तरी संध्याकाळी काय करू 7लाच घेऊ. ओके ठीक आहे. हा जे लातूरमध्ये आहेत त्यांनी काय करायचं? औसा रोड आहे. ठीक आहे. हा जो आहे
छत्रपती शिवाजी चौकातून छत्रपती शिवाजी चौक, शिवाजी महाराज चौक करू, चुकून एकेरी उल्लेख झाला, सॉरी, महाराज चौक जे आहे तिकडून तिकडून जेव्हा राजीव गांधी चौकाकडे जात असतो, काय राजीव गांधी चौक, रस्त्यामध्ये या ठिकाणी शिवाजी चौकाच्या नंतर उड्डाणपूल उतरल्या काय इथं पॉलिटेक्निक कॉलेज आहे, ठीक आहे. इथं नंदी स्टॉप आहे, कुठला नंदी स्टॉप, इथं पुरणमल लाहोटी पॉलिटेक्निक कॉलेज आहे, ठीक आहे. त्याच्या पुढं इथं प्रमोद सुपर मार्केट आहे, कोणतं प्रमोद सुपर मार्केट. प्रमोद सुपर मार्केट पासून चिटकूनच इकडं मध्ये रोड गेलेला आहे, हे देशपांडे गल्ली, देशपांडे गल्ली. ह्याच्यामध्ये ह्या प्रमोद सुपरमार्केटच्या पाठीमागे तिसरी जी बिल्डिंग आहे, थर्ड हाऊस, तिथं आहे जाधव पॉलिटेक्निक अँड इंजिनिअरिंग मॅथ्स क्लासेस, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आता जाधव पॉलिटेक्निक अँड इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स क्लासेसचं नाव बदलून आपण ठेवलेलं आहे डिप्लोमावाला. आणि जर ऍड्रेस सापडत नसेल तर त्यांनी काय करायचं, मी एक नंबर देतो, त्या नंबरवर केव्हा आपण कॉल करायचा, 9209102500. या नंबरवर तुमचे काही पण डाऊट्स असू द्या, काही पण अडचणी असू द्या, तुम्ही बिनधास्त विचारू शकता. फक्त संध्याकाळी 8च्या नंतर मेसेज करू नका, कॉल करू नका. संध्याकाळी 8च्या नंतर, त्याच्या अगोदर, आणि सकाळी 8च्या नंतर, ठीक आहे. जे पण डाऊट्स असतील, ऍडमिशन संदर्भात असतील, ब्रांच संदर्भात असतील, निवड कशी करायची, जे काय असेल, तुम्ही तर डायरेक्टली ऑफिसला येऊन विचारू शकता, किंवा तुम्ही हाच नंबर व्हॉट्सअप आहे, त्या व्हॉट्सअप नंबरला सुद्धा मेसेज करू शकता, किंवा ग्रुप बनवलेला त्या ग्रुपवर विचारू शकता, ठीक आहे. चलो, आणि हे जे काही लेक्चर आहे ते लेक्चर ऍज इट इज तुम्हाला युट्यूब आणि आपल्या ऍप्लिकेशनवर